नमस्कार मंडळी. होळी अगदी जवळ आलेली आहे आणि होळीच्या पार्टीमध्ये भरपूर लोक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्याहूनही एक अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे दहीवडे. तर आज आपण दहीवडेचा थोडासा वेगळा, युनिक असा प्रकार बनवणार आहोत, जे लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडणार आहे आणि पार्टीमध्ये हे अगदी सगळ्यांची जाण असणार आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 वाटीभर इतकी मूग डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 वाटीभर आपण उडीद डाळ घेऊया. तुम्ही पूर्ण उडीद डाळने सुद्धा हे जे वडा आहे ते बनवून तयार करू शकता. मी दोन्ही डाळी इथे वापरलेले आहे. तर याला आपल्याला सर्वात आधी याच्यात पाणी ॲड करायचं आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे धुवून काढायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. आपण याला आता 2 ते 3 पाण्याने छान असं धुवून घेऊया. तर मी इथे स्वच्छ याला धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात पाणी ॲड करायचा आणि 2 ते 3 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. जर तुम्हाला 2 ते 3 तास असं भिजत ठेवायचं नसेल, तर खळखळ उकळतं पाणी याच्यात ॲड करायचं आणि अर्धा तास जरी ठेवलं, तर हे छान हे भिजले जातात डाळ. पण माझ्याकडे वेळ होता म्हणून एक 3 ते 4 तास मी याला भिजत ठेवलं होतं. छान असे फुललेले आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही डाळी मस्त छान फुललेले आहे. मस्त मऊ सुद्धा झालेले आहे. आता आपल्याला ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर पेस्ट करताना लक्षात ठेवा, की खूप जास्त आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करायचं नाहीये, कारण आपण मूग डाळीचा सुद्धा वापर केलेला आहे. मूग डाळी स्वतःचं पाणी खूप जास्त प्रमाणात रिलीज करतं. तर शक्य असेल तर 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करा. जर नाही वापरलं तरीही चालेल. मी इथे 2 ते 3 चमचे पाणी ह्याच्यात ॲड करून घेतलं होतं आणि मी छान मस्त मऊ पेस्ट याची बनवून तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता हे पूर्ण पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये इथे काढून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यात मी पाव चमचा इतकं भाजलेली जिऱ्याचे जे पावडर असतं ते ॲड करून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर जे अख्खे जिरे असते ते सुद्धा आपण ह्याच्यात ॲड करू शकता. आता व्यवस्थित आपल्याला हे 1-2 मिनिटं छान याला फेटून घ्यायचं आहे. तर आज आपण न तळता दहीवड्याचा प्रकार बनवणार आहोत, जे अगदी हेल्दी आहे. कोणीही सहज याला खाऊ शकतं. अगदी तुम्ही जेव्हा डायटवर असतात तेव्हा सुद्धा आपण हे खाऊ शकतो. खूप हेल्दी आणि खूप थोडासा वेगळा आणि खूप दिसायला सुंदर असा दहीवड्याचा प्रकार आज आपण बनवणार आहोत. छान असं फेटून घेतलेलं आहे. फेटल्यानंतर तुम्ही बघू शकता पाण्यात जेव्हा आपण हे बॅटर ॲड करू ते मस्त वर तरंगायला लागतंय. तर इथे मी एक जे केकचं टीन असतं ते घेतलेलं आहे. तुमच्याकडे जेही भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता. अगदी टिफिनचा डब्बा जरी स्टीलचा घेतला तरीही चालेल. जर असं केकचा टीन असेल तर ह्याच्यावर आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि थोडासा 1 चमचाभर तेल ह्याच्यावर ॲड करून याला छान असं पसरून घ्यायचं आहे. म्हणजे जे बॅटर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत ते अजिबात खाली चिटकणार नाही आणि अगदी अलगद सहजपणे निघून जातं. तर ब्रशच्या मदतीने चारी बाजूला व्यवस्थित तेल असं इथे मी लावून घेतलेलं आहे. आता हे जे केकचं टीन आहे आपण एका बाजूला ठेवून घेऊया आणि जे बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं होतं, आता आपल्याला ह्याच्यात एक जे इनो आहे, मी जे नॉर्मल इनो असतं ते घेतलेलं आहे. लिंबाचं जे असतं स्वाद ते नाही घेतलेलं आहे, अगदी नॉर्मलवाला. एक अर्धं पाकीट म्हणजेच एक अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यात इनो ॲड करून घ्यायचा आहे. 1 चमचाभर पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा आपण ह्याच्यात इनो ॲड केलं, की जे हे प्रोसेस आहे हे आपल्याला पटपट करून घ्यायची आहे. कारण आज आपण ह्याला वाफवणार आहोत, तळणार नाही आहोत. म्हणून मी याच्यात थोडंसं इनोचा वापर केलेला आहे. जर तुम्ही तळणार असाल तर अजिबात इनोचा वापर करायचा नाहीये. तर आज आपण खूप हेल्दी प्रकारे हे दहीवड्याचा प्रकार बनवणार आहोत. म्हणून मी याच्यात हे छान फुलावं, अगदी जाळीदार व्हावं म्हणून याच्यात इनो ॲड करून घेतलेला आहे. आता केकच्या जे टीन आहे ह्याच्यात हे पूर्ण बॅटर मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे चारी बाजूने पसरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असं पसरून झालं, की थोडंसं आपल्याला हे टॅप-टॅप करून घ्यायचं आहे आणि जसं आपण ढोकळा वाफवून घेतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. मी कढईमध्ये पाणी छान गरम करून घेतलेलं होतं, ज्याच्यावर स्टँड ठेवलं, ह्याच्यावर ते केकचं टीन ठेवलेलं आहे. आता 15 मिनिटे हाय फ्लेमवर छान आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. इथे वाफवून झालेलं आहे. 15 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता
जे बॅटर आहे ते छान असं फुललेलं आहे. आता आपण टूथपिन किंवा एका चाकूच्या मदतीने याच्यात ॲड करून बघूया. हे बघा छान असं वाफलेलं आहे, कुठेही पीठ लागलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता अगदी चारी बाजूने व्यवस्थित हे शिजलेलं आहे, वाफवलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि हे पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर थंड करायला आपण हे एका बाजूला ठेवून घेऊया आणि मी इथे एक कोमट पाणी असं करून घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला पाव चमचा इतकं हिंग आणि चवीपुरता मीठ ॲड करून घ्यायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण जे आपण वाफवलेलं इथे डाळ होतं ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे, म्हणून हे थोडंसं कोमट पाणी आपण करून घेतलेलं आहे. आता जे आपण डाळ वाफवून घेतली होती ते बऱ्यापैकी इथे थंड झालेली आहे. आता चाकूच्या मदतीने जे कडा आहे ते आपल्याला सोडून घ्यायचं आहे. आपण तेलाचा वापर केलेला होता, तरीही थोडासा कडा सोडून घेतलं की अगदी अलगद हे निघून बाहेर येतं. हे बघा या पद्धतीने. आता याच्यावरचं जे बटर पेपर आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया. हे बघा या पद्धतीने हे पूर्ण पेपर मी इथे काढून घेतलेलं आहे. आता जे आपण हे वाफवलेलं आहे मस्त मऊ झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे दहीवडा. आता आपल्याला हे मधोमध असे याला 2 पीस करून घ्यायचं आहे. तर चाकूच्या मदतीने मी याचे असे 2 पीस करून घेतलेले आहे. अगदी जसे आपण केक कापतो ना अगदी तसाच. तुम्ही बघू शकता छान जाळी पडलेली आहे. मस्त मऊसूद असा आपला हा बॅटर झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता जे आपण स्लाइस करून घेतलेलं होतं ते हिंगाच्या पाण्यात आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं बुडवून ठेवायचं आहे. म्हणजे खाताना ते आपल्याला खूप असं कोरडं लागणार नाही. मस्त मऊ सॉफ्ट लागेल. म्हणून एक 5 ते 6 मिनिटे आपल्याला हे हिंग आणि मीठचं जे पाणी आपण कोमट करून घेतलेलं होतं याच्यात आपण हे बुडवून ठेवून घेऊया. तर मी इथे बुडवलेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया. तोपर्यंत इथे मी घेतलेलं आहे दही. तर इथे साधारणपणे मी 1 किलो इतकं दही घेतलेलं होतं. हे दही मी एका जे रुमाल आहे याच्यात बांधून ठेवलं होतं. 1-2 तास इतकं मी याला बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं आणि जे अगदी कोरडं जे हंकड आपण म्हणतो ते आपल्याला इथे मिळून जातं. याच्यात आपल्याला एक चमचाभर इतकं पिठी साखर ॲड करून घ्यायची आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच फेटून घ्यायचं आहे. म्हणजे केकची जी वरची क्रीम असतं, व्हिपिंग क्रीम असतं, अगदी त्या प्रकारे आपल्याला हे मस्त असं छान असं फेटून घ्यायचं आहे. तर आज आपण मंडळी दही वड्याचा केक बनवणार आहोत. जे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खायला तर खूप भारी लागतं. होळीच्या दिवशी जर तुमच्या घरी पार्टी असेल किंवा तुमचे जर नातेवाईक येत असेल, मित्रमंडळी येत असेल, तर हे दही वड्याच्या केकची रेसिपी नक्की ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडतील. आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल मंडळी, तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या देशातून, कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप इथे पाणी घेतलेलं आहे आणि 2 चमचे गूळ ह्याच्यात ॲड करून ह्याला व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं आहे. म्हणजे जे आपण इथे केकचं बेस बनवून घेतलेलं होतं, याचं आपण हे सिरप बनवून तयार करून घेतलेलं आहे. मी इथे गूळचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर पिठी साखर सुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. पण गूळचा वापर केला की अजून थोडीशी जी चव आहे ते वाढते, म्हणून मी गुळाचा वापर केलेला आहे. आता एका मी याच्यावर ठेवून घेतलेला आहे. याच्यावर आपल्याला हे सिरप छान असं पसरून घ्यायचं आहे. म्हणजे खाताना हे अजिबात कोरडं लागणार नाही. मस्त सॉफ्ट लागतं. आता जे दही आपण साखर ॲड करून, पिठी साखर ॲड करून व्यवस्थित फेटून घेतली होती, ते मी एक पायपिंग बॅगमध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि याच्यावर असं पसरून घ्यायचं आहे. जसं आपण केकच्या वर क्रीम पसरून घेतो, अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे पूर्ण बेस इथे जे दही आहे याच्याने कव्हर करून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे मंडळी. अगदी घरच्या घरी तुम्ही बनवून तयार करू शकता. तुमच्या घरी जर लहान मुले असतील त्यांना अगदी खूप आवडणारी अशी रेसिपी आहे आणि आपण हे न तळता बनवले तर हेल्दी सुद्धा खूप आहे. आपण याच्यात थोडासा साखरेचा वापर केलेला आहे, तरी खायला खूप टेस्टी आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता दही आपण व्यवस्थित इथे पसरून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यावर आपण थोडीशी हिरवी चटणी, त्याचबरोबर चिंचगुळाची चटणी सुद्धा याच्यावर आपण ॲड करून घेऊया. वेळ वाचावा आणि व्हिडिओ खूप लांब होऊ नये म्हणून मी हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी आधीच बनवून ठेवली होती, म्हणून व्हिडिओमध्ये ती रेसिपी मी दाखवलेली नाहीये.
तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही चटणी मी याच्यावर ॲड करून घेतलेल्या आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. कलर बघू शकता किती छान दिसत आहे. जसं-जसं आपण याला पूर्ण सेट करत जाऊ, अगदी तुम्ही याच्यात प्रेमात पडेल एवढी टेस्टी आणि एवढी सुंदर ही रेसिपी दिसते. तर इथे मी थोडीशी जिरा पावडर याच्यावर भुरभरलेली आहे. त्यानंतर दुसरं बेस आपल्याला याच्यावर ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर गुळाचं जे पाणी आहे, जे सिरप आहे, ते पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 चमचे याच्यावर छान असं ॲड करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर जे आपण दही फेटून घेतलेली होती, ते आपल्याला ह्याच्यावर ॲड करून घ्यायचा आणि पूर्णपणे जसं आपण केकला क्रीमने कोटिंग करून घेतो, अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे पूर्णपणे कोटिंग करून घ्यायची आहे. खूप सोपी आणि खूप मस्त अशी रेसिपी आहे मंडळी. मला वाटतं की YouTubeवर पहिल्यांदाच ही रेसिपी अपलोड होत असेल. मी सर्च केलेलं आहे. मला ही रेसिपी कुठेही भेटलेली नाही आहे. तर अगदी पहिली रेसिपी असं मला वाटतं. तर कशी वाटली मंडळी रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथे तुम्ही बघू शकता हळू करत आपण जे दही आहे ते व्यवस्थित याला कोट करून घेऊया. म्हणजे जसं आपण केकला क्रीम कोट करून घेतो, अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे पूर्णपणे कोट करून घ्यायचं आहे. तर मंडळी तुमच्याकडे होळीला काय स्पेशल बनतं? कमेंट करून नक्की कळवा. भरपूर लोकं दहीवडे बनवतात, त्याचबरोबर जे पाकातली करंजी असते ते बनवतात. अगदी वेगवेगळे आणि नवीन-नवीन प्रकार बनवले जातात. तुमच्याकडे काय स्पेशल असतं? कमेंट करून नक्की कळवा. तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण जे बेस आहे ते कोट करून झालेलं आहे. आता तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कसंही हे जे दहीवड्याचा केक आहे ते डेकोरेट करू शकता. मी इथे जे आपले डाळिंबाचे दाणे असते याच्याने याला छान असं सजवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर जी बारीक अशी शेव असते, आपली पिवळी शेव असते, जी चाटची शेव असते ती मी ह्याच्या बाजूला असं कोट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही याला डेकोरेट करू शकता, सजवू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता जे दहीचा कलर आहे ते व्हाईट आहे म्हणजे पांढरा आहे आणि डाळिंबाचे दाणे अगदी लाल दिसत आहे. पिवळ्या रंगाची शेव, हिरवी चटणी, त्याचबरोबर चिंचगुळाची चटणी हे सर्वात शेवटी कॉर्नरला मी इथे ॲड करून घेते. तुम्ही डेकोरेशन बघू शकता मंडळी. कलर अगदी छान दिसत आहे. दिसायला खूप सुंदर आहे आणि तितकंच खायला सुद्धा खूप भारी लागते. माझ्या घरच्यांना सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तर ही आपली आजची दहीवडा केकची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. दिसायला जितकी सुंदर आहे, तितकीच खाण्याला सुद्धा खूप भारी आहे. मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. अगदी मऊ, सॉफ्ट, अगदी ज्युसी असा आपला हा दही वड्याचा केक बनवून तयार झालेला आहे मंडळी. हे बघा, कट करताना सुद्धा अगदी अलगद कट होत आहे. तुम्ही बघू शकता. छान अशी रेसिपी आपली आजची बनवून तयार झालेली आहे मंडळी. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.